कुठं पण जायचं? इथं बस स्टँड पर्यंत. बसा मग तो. मला सोडशाल ना? हा सोडतो, बसा ना. चांगलं आवडून बसा. म्हणजे नाही नाही रस्ता खराब आहे हा पुढं. हा हा बस. बसला का? हा बसले ना. बरं मी काय म्हणतो बाई, हा बोला ना भाऊ. कुठली तू? मी पडचे. फड हा इकडं इकडं कोणाकडे चालली? इकडे खामगावला. का तिला कोण आहे तुझं? बहीण आहे बहीण. बहीण. हा आणि मग तुला लग्न बिग्न होईल नाही का? लग्न व्हायला ना. आणि मग तुला नवरा संग आला नाही? त्यांनी यात माझ्या संग ड्युटीला आहे ना. हां कोणत्या ड्युटीला जातो? कंपनीत. कंपनीत? हा जर तू माझं जर ऐकलं ना हा तर तुला मी थोड्या दिवसात लखपती करून टाकी. हा थोड्या दिवसात. तुमच्याकडे काय आयडिया आहे का? आपल्याकडे काम आहे. हा जो आठवण आपल्याला. हो मी काय तुमच्या खांद्यावर आठवू. नाही नाही ठेवायचं घरी मला जरा. नाही नाही मला लय गोड वाटते. असंच बोला. नाही हो याला काय अर्थ हा. नाही. बाई मी तुला उतरून देईन बघ असं ना मग. उतरू नका ना आता इथं कुठं नाही नाही आतमध्ये. नाही याच नाही याच नाही आपलं बरं ठेव ना बाय खांदा आठवण आपली. बाबा उतरू नका मला. आता लय हा बोला काय असं काय आता. हो मला सवय नाही असं खांद्यावर आठवायची. मी पडून जाईल. बाई सवय लावून घ्यायची आता. म्हणजे मी तुला बरोबर सवय लाई तू. मला काय रोज जायचंय की इथून. अगं तुला रोज नेऊन आणून घाली जाईन मी. मला काही नाही. काही येडमट माणूस भेटला बाई मला कुठं. लय लय टाइम तुला लय काय असं मी काय तो हे काम करायचं तसं काय वाटलं ना टाइम झाला मग काय मी थांबू घ्या आपल्या इकडे. ओ काही येड झाले का तुम्ही. हा हा काय बोलू राहिले. काहीच अडचण नाही बाहेर आला. मी तुमच्या घरी काल राहू. नाही राहते पाहुणे बनाना. ओळख ना पाळख म्हणे काय असं. ओळख पालखीचं काही नाही. ओळख पाळख काय ओळख पाळख काय लागत. तुमची नाही का ओळख आहे. तुमच्या घरी कसं मुक्काम ठेवता मग तुम्ही. कोण? तुम्ही मला काही बरोबर वाटत नाही. का बरं? मग नाही पण तुला काय फरक पडणार आहे? काय म्हणजे माझ्या पाहुण्याला नाव ठेवतील ना मला. नाव ठेवायला त्यांना काय माहिती. अहो, काय माहिती काय. म्हणा आमच्या ओळखीचे पाहुणे होते हा थांबले त्यांच्याकडे एक दिवस काय फरक पडतो. हा असं म्हणू. हा मग म्हणजे मला मार खाऊ घाला तुम्ही नाही का. हा कोणी मारते मी असतो. हा हा या गावात आपला दारार आहे दारारा. हो तुमच्या दारावर तुमच्याकडे ठेवा. मला पोच करा बरं तुम्ही पटकन. नाही नाही पोचतं का आता गाडीचं पेट्रोल कमी आहे का आम्हाला घरा पाहिजे जाऊ गाडी जर पण पडली पाहिजे तर तुम्हाला मुक्कामी थांबावं हो लागेल. मला आधीच सांगायचं ना. मी काल तुमच्या गाडीवर बसले असते. ए बाई तो मला बघून हा दिलाय मी काही बळत गाडी उभी नाही केली. मग तो बघून हा दिलाय मी काही बळत गाडी उभी केली का. आपण मी दुसऱ्या संग गेला असता आता लोक टपकन पोहोचले असते घरी. मग दुसऱ्या संघ गेल्यापेक्षा बरोबर गेल्यानं काय फरक पडणार तुला. तुम्ही ना डोक्यात नाही हो काही पण बोलू राहील बरं का. मी रिकामा आरडावाडा करी ना. नावाडा करून काय फरक पडणार आहे. मग नाही असं नाही बाई. एक तर गाडीवर घेतलं नीट पोहोच ना मला माझ्या घरी चाल. हात निघाला खांद्यावर हात निघाला. काय तुम्ही हातवा लागलं माझं कमर जाम गट्टे पकडून धरा. काय आला. नाही मला तसं जमत नाही कारण बाय मला पडले चढले तर पुढे चढे करून घेतला. मला काय सवय आहे गाडीवर बस. हा तो नवरा येईन मी मला जमजाटी पण नवरा आहेच ना पण निश्चित. नवरा आहे ना हो, असं काय बोलू राहील तुम्ही. चांगला घे रे बावडा किती का भारी आहे माहिती का. आहे नवरा भारी आहोत मग तू काला फिरलाय तू. म्हणजे हा आता काय गावाला जाऊ नये का मी. हा गावाला जाऊ नये. नाही गावाला पण मी आता माझं जर लग्न झालं असतं ना हा मी बायकोला सोडलंच नसतं. बायको सगळं घेऊन येऊन असतं. मी तुमचं लग्न नाही होईल का. अरे लग्न कायला मला मागणं चाललं नाही आजपर्यंत. नाही मस्त मस्त लय ठिकाणी पुरी पाहिल्या. हो बाई तो मग खांदो आठवल्या ना मी मला मी आकाशामध्ये फिरवतो असं चालेल मला. हा का. हा अवघड आहे तुमचं. हा गड काय नाही सोपं त्याला काय. हो तुम्ही मला उतरून द्या बरं. मी चालले होते मामा. अगं उतरून आठ जरा तर कसं काय सोडली तुला. हे काय तुम्ही लावलं का टाइमपास. हे आमच्या गावात लोकांना बेवडे बावडे. आणि तुम्ही काय कमी आहे का. नाही नाही मी नाही पेत. पेत नाही पण तुम्ही त्याच्यावर झाले ना. मी फक्त करतो काय नाश्ता पाणी मी पेत नाही. हा. नाश्ता पाणी. हा तुम्ही मला उतरून द्या. तुमचं लय झालं आता माझ्या डोक्याच्यावरून फिरलं बरं का. उतरून द्या मला. थांबा अगं इथं. नाही नाही तू इथं थांबा तुम्ही. तुम्ही थांबा. तुम्ही थांबा गाडी. तू एखादी जर बहीण बेन असं दे ना मला करतो. तुम्हाला काही लाज बीज वाटते का नाही. लाज हा? नाही. पोच तर नाही केलं मला इथं जंगलात आणून सोडून वरून काही काही विचार राहिले. बाई तुला काही पोस्ट करायला नाही म्हणलो नाही मग पण तू काय काय ऐकायला तर तयार नाही. तुमचे पांचट बोलणं कोण ऐकून घेईन. कुठं पांचट आहे ओरिजिनल बोललोय मी. हा ओरिजिनल बोलले. अगं बाई खोटं एवढं सुद्धा बोललो तुम्ही नाही. थांबू नका बरं इथे 1 मिनिट नका थांबू. अगं लग्नी बाई का. बाई मी खोटं एवढं सुद्धा बोललो नाही. बरं मी काय म्हणतो बाई काय? तोंड उघडं दाखवा येडे झाले का तुम्ही. तोंडच पाहिलं नाही तुझं. दाखवा ना फक्त गाडी बस. बाईचे मी का माणूस नाही. बाई तर आहेच आहे पण दाखवा ना. नाही नाही मी नाही उघडलं. प्लीज तुम्हाला 15 रुपये देतो 20 रुपये देतो 50 रुपये तोंड दाखवा. तोंड दाखायचे. हा हा निघ बरं बाबा तू निघ बरं. मागच पाडलं अगं तुझं. बाई ठर रांची वस्ती एवढे बावडे येतील तू हालबांड्या करतील. मी समजदार माणूस आहे म्हणून तुला गाडीवर घेतो. बाई गाड्यावर माणसं उभा करीन बरं का.
इतका हाणायला ना अंगावर कपडे नाही ठेवणार. मला जेवढे लोकांनी पाहिलं माझ्यापाशी कुणीची गाडी थांबणार नाही तर तू कोणत्या गाडीला हाती जर गाडी थांबली तर दाखव थोडं सोडून दाखव. मी चालले जाते. ए बाई ए बाई मी तिकडे जाते. ओ बाबा ए बाई जाऊ आता- नका. ए बाई, तुम्ही सर- ओ बाई सोडून तुम्ही दाखव ना. काय करू आले? सोडून नका मला सोडू काय मला तोंड तोंड दाखव दाखल काय माझ्याकडे असं? दाखवता खरी मग तुम्ही काय बाया पाहिलं नाही का कधी? खरं जाऊन दे बाई मला पटली बघा. आता जाऊ का? नाही नाही स्वभाव जाते कुठं तू मग? मला सोडून मला जाऊ दे बरं. आता लय झालं बरं का जाते तुमचं. कुठं तू नाही, तुम्ही जा नाही बरं. बाई असं नाही इकडं आपण नापा चापा माणूस करतो नाही इकडं बस हा. आता मी आता चप्पल काढ ना. हे पाहिलं का काय? चप्पल. चपलीनेच हाणीन मी आता. चप्पल हाणून मला काय फरक येळभर हाणी बस लाज कुठे ठेवले तुम्ही? येळभर हाणलं तरी मला काय फरक वाटणार नाही. तुम्ही सोडा बरं मला. नाही 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 मला सोड. मी बाय सोडा करता आलं का तुला मी आजपर्यंत एक बाय सोडेल नाही तुला सोडणार नाही का मी म्हणजे हा हा? एक बाय सोडली नाही आजपर्यंत एक बी नाही. नाही 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 जी माझ्या आवडत आले तिची आहे लई रोज येते वाट हात येते याच्या तिच्या गाडी बसत होती आणि आज तिची ना मी रोज पाहत होती बाई रोज रस्ते होईल पण आता तिची आज आहे ना खोडत मोडली आता इथून पुढं आहे ना ती एस टीनं जाय बरं कोणत्या गाडीला हात देणार नाही परत मी तिला एखादी गाडी आणतो लांब डोंगरामध्ये घेऊन जातो मग सांगा समजा तिला कसं काय होते लोकांच्या गाडीला हात दिल्यानं